नमस्कार मित्रांनो, जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आज आम्ही सर्व मित्र या ठिकाणी देवकी गावात आलो होतो आणि आमचे सहकारी सचिन धोत्रे यांनी आमची त्यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केलेली होती. आणि आता आमचा पुढचा प्रवास इथून चालू होतो आहे वननच्या दिशेने. दापोलीवरून आम्ही वननला जाणार आणि माता रमाई यांच्या स्मारकाला आम्ही वंदन करण्यासाठी इथून निघालो आहोत. आणि कोकण म्हटलं की वळणाचे रस्ते, आजूबाजूला असलेली हिरवी घनदाट झाडी आणि त्याला लावलेला हा समुद्रकिनारा मनाला एकदम आकर्षण करून टाकणारं असं हे दृश्य असतं. आणि मध्येच आम्ही थांबून या समुद्राच्या दृश्याचा आनंद घेत आहोत. आणि सर्व आमचे सहकारी या ठिकाणी उतरलेले आहेत. आणि आता आमचा दापोली शहरात प्रवेश झालेला आहे. आणि इथून पुढे काही अंतरावर वननसाठी डाव्या बाजूने वळण आहे आणि ते वळण घेऊन आम्ही दापोलीच्या दिशेने जाणार आहोत. आणि हे आमची गाडी आणि हे असलेलं दापोली शहराचा परिसर. सुंदर असं हे शहर आहे. वातावरणही खूप छान या ठिकाणी बघायला मिळतं आहे. आणि आता पुढे आम्ही ह्याच मार्गाने वननच्या दिशेने जाणार आहोत. आणि इथून आम्ही आता डाव्या बाजूला वळण घेतलेलं आहे आणि सरळ आम्ही मार्गस्थ झालेलो आहोत. या गावागावातनं जाणारा हा रस्ता. वनन या गावाला माता रमाई यांच्यामुळे एक खूप मोठी ओळख निर्माण झाली. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी. आयुष्यभर त्यांना साथ देणाऱ्या माता रमाईचं हे समोर आपल्याला दिसणारं स्मारक. आणि आपण आता वननमध्ये आलेलो आहोत. वनन या गावी आम्ही आलेलो आहेत. आणि या ठिकाणी या आई आम्हाला चाबी घेऊन माता रमाई यांचं जे स्मारक आहे त्यांचं दर्शन दाखवण्यासाठी येतात. जय भीम ताई. जय भीम. चला, सुंदर अशी ही वाडी आहे या ठिकाणी. काय नाव ताई तुमचं? संगीता हरिचंद्र धोत्रे. धोत्रे. वा वा. माता रमाई सुद्धा धोत्रे परिवारांच्याच कन्या होत्या आणि त्यांचं हे मूळ गाव आहे. ताईंनी आता हा स्मारकाचा गेट उघडलेला आहे आणि इथून आतमध्ये जाऊन आम्ही त्यांना वंदन करणार आहोत. आणि माता रमाई यांच्या स्मारकमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. हे माझे काही सहकारी आहेत, तेही या ठिकाणी त्यांना वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आणि हे समोरच स्मारकाचं हे मुख्य प्रवेशद्वार आहे. छान असं निसर्गाच्या कुशीत बसलेलं हे वनन. बघा या ठिकाणी दिलेलं आहे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या स्मारकासाठी जागा देणगीदार कै कृष्णा गणू धोत्रे, श्री गंगाराम गणू धोत्रे, रामचंद्र गणू धोत्रे, हरिचंद्र गणू धोत्रे. हरिचंद्र गणू धोत्रेचे पती आहेत. आणि आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांचा असलेला हा फोटो या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. सुंदर असं या ठिकाणी छायाचित्रीकरण सुद्धा करण्यात आलेले आहे. त्यांच्या जीवनातील घडलेले कार्य या ठिकाणी या चित्र स्वरूपात आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत, भिंतीला लावलेले.
आपण बघू शकतो. माहेरचं मला नव्हे, रमाबाईंचं माहेरचं आडनाव काय होतं? धोत्रे होतं रे. बाबासाहेबांची सासरवाडी. हे त्यांचं अंत्ययात्रा नेताना दाखवलेले छायाचित्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. हे तर चित्र आपल्याला बघायला मिळते त्यांचं काम करताना. ह्याच गोऱ्यावरून माता रमाई विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी पैसे पुरवण्याचं याच कामातून काम केलेलं आहे. हा इथून वरती जाण्यासाठी हा जिना दिलेला आहे. वरती जर लाईट पंखे लावलं तर बंद पडले. आणि याच ठिकाणी लाखो अनुयायी मातांना वंदन करण्यासाठी लाखोच्या संख्येने आलेले असतात. या ठिकाणी हे त्यांचं स्मारक आहे. आणि या ठिकाणी सर्वांनी आमच्या सहकार्यांनी हात जोडून यांच्या स्मारकाला प्रतिमेला नमस्कार केलेला आहे. पकडा, पकडून ठेवा, दिसलं पाहिजे. तुम्ही जाऊ, तुम्ही नाही नाही चालू आहे, मी ते नंतर कट करतो. चालू आहे. हां, असं पकडा. आता मी बसतो यांच्या बाजूला आणि मी बोलणार. हां, बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. माता रमाई यांना आमच्या सर्वांच्या वतीने अभिवादन. शंकर भिकाजी धोत्रे, माता रमाई भीमराव आंबेडकर यांचे भाऊ. मावशींना प्रश्न विचारले, तुम्ही सांगा. जय भीम ताई, तुम्ही आम्हाला सुंदर छानपैकी माता रमाईचं स्मारक वगैरे दाखवलेलं आहे. आणि मी ते जेव्हा बोर्ड वाचलं तेव्हा मला माहिती पडलं की तुमच्या पतीने सुद्धा या स्मारकासाठी जागा दिलेली. तर तुम्हाला काय वाटतं, किती वर्षापासून तुम्ही सेवा करताय? थोडक्यात आम्हाला माहिती द्या. म्हणजे भरपूर 1-20 पहिले ते छोटंसं होतं चिकन मातीचं. तिथपासून माझे पती सेवा करायचे, ते अजून करायचे. त्यांचं पूर्ण नाव सांगा ना. हरिचंद्र गणू धोत्रे. हरिचंद्र गणू धोत्रे. हां, हे तिघे भावात ते कृष्णा गणू धोत्रे, रामचंद्र गणू धोत्रे, आपलं गंगाराम गणू धोत्रे, हरिचंद्र गणू धोत्रे, चौघ्या भावांनी 7 गुंठे जागा दिली. म्हणजे 4 भावांनी मिळून या स्मारकाला 4 गुंठा जागा दिलेली आहे. आणि त्या 7 गुंठे आणि त्या 7 गुंठ्या जागेवरती हे माता रमाईचं स्मारक उभं आहे. मीराताई आंबेडकरांनी बांधलं. आणि याचं बांधकाम मीराताई आंबेडकरांनी केलेलं आहे. प्रसार प्रचार करून दान गोळा करून दानाच्या निधीतून बांधलेलं आहे. सरकारचं ट्रस्ट नाही, आपल्या जनतेचं स्वतंत्र आहे. बरं, हे म्हणजे जे आपले माणसं आहेत, खास त्यांच्याकडे जाऊन हे निधी गोळा करून आणि हे स्मारक बांधण्यात आलेलं. सरकारचा याच्यामध्ये कुठलंही काही नाहीये. म्हणजे समाजाकडून पैसा जमा करून हे स्मारक बांधलेलं आहे, असं ताईंचं म्हणणं आहे. आपल्या ह्याच्यात. हो, तुमचं पूर्ण नाव सांगा ना. माझं संगीता हरिचंद्र धोत्रे, गाव वनन, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. ओके. आणि इथे असं काय तुम्हाला असं वेगळं जाणवतं की हे स्मारक बांधल्यामुळे तुम्हाला काय असं वाटतं गावाला?
आम्हाला म्हणजे भरपूर आनंद होतो, कारण लाखो लोक दर्शनासाठी येतात आणि या ठिकाणी दर्शन घेतात. ते आम्हाला खूप आनंद होतो. जर का रामा या गावाला जन्माला आली नसती तर एवढ्या लोकांची इथे पावलं लागली नसती. बरोबर आहे. आणि ते पाहून आम्हाला खूप आनंद होतो. खरोखरच आहे. हा 9 कोटींची माता रमाई जे बोललं गेलेलं आहे ते काही चुकीचं नाही आहे. आणि खूप लोक श्रद्धेने भावनेने या ठिकाणी येतात आणि मला असं वाटतं खरोखर तुम्ही भाग्यवान आहात की माता रमाईच्या दर्शनामुळे तुमच्या गावाला आज कितीतरी सामाजिक आपली माणसं येतात. लहान मुलं बाळ कुठलाही न विचार करता ते माता रमाईला नमस्कार करण्यासाठी वंदन करण्यासाठी या ठिकाणी आलेले असतात. आणि खरोखर मला असं वाटतं आमचं भाग्य समजतो की कमीत कमी तुम्ही या ठिकाणी हे उभं केल्यामुळे आज आम्हाला माता रमाईचं अस्तित्व त्यांचं गाव हे बघायला मिळालं. जय भीम. जय. वननवरून आम्ही दर्शन घेऊन आता निघालेलो आहेत दापोलीच्या दिशेने. हे आहे दापोली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि बाजूलाच छत्रपती शिवाजी महाराज यांचा असलेला हा स्टॅच्यू. सुंदर असं बघा रेखाटन या केलेले किल्ल्याप्रमाणे या ठिकाणी बुरुज वगैरे बांधून या ठिकाणी महाराजांचा पुतळ्याच्या आजूबाजूला सुंदर असा देखावा या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.